पुणे जिल्हा खेड तालुक्यातील कुरुळी येथील धक्कादायक घटना। प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या 6 वर्षाच्या चिमुरड्याची आईकडूनच हत्या। प्रियकरासोबत मिळून रचला मृत्यूचा बनाव। प्रेमात अडथळा ठरू शकतो म्हणून पोटच्या 6 वर्षाच्या मुलाचा आईने जीव घेतलाय। प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या खेडमध्ये घडली आहे। पुरावे मिटवण्यासाठी आई आपल्या पोटच्या मुलाचा मृतदेह माहेरी घेऊन गेली। हा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा बनाव करण्यात आला होता। मात्र मुलाच्या आजोबांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि त्यांनी परळी पोलिसांकडे तक्रार केली। मग मुलाच्या शवविच्छेदनातून अहवालात आईचं बिंगच फुटलं आणि शवविच्छेदनातील अहवाल आल्यानंतर आजोबांच्या पायाखालची जमीन हादरली। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे हा घटनाक्रम घडलाय। 27 वर्षीय आई बसरीन महबूब शेख हिचे आरोपी राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते। या प्रेमसंबंधात तिचा 6 वर्षाचा मुलगा आवेज महबूब शेख हा अडथळा ठरत होता म्हणून 4 एप्रिलच्या रात्री 11:30च्या सुमारास आईने प्रियकराच्या मदतीने आवेजचा जीव घेतलाय। बाथरूममधील पाण्याच्या बादलीत डोके बुडवून नंतर डोके भिंतीवर तसेच जमिनीवर आपटून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे। हत्येनंतर पुरावे मिटवण्यासाठी आरोपींनी या घटनेला नैसर्गिक मृत्यूचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलाय। यासाठी आई आवेजचा मृतदेह माहेरी म्हणजेच बीडला घेऊन गेली आहे। हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला असं सांगून अंत्यविधी करण्याचं तिनं ठरवलं। आईच्या वडिलांनी पतीच्या कुटुंबियांना अंत्यविधीसाठी बोलवले। त्यावेळी आवेजच्या आजोबांना संशय आला आणि त्यांनी परळी पोलिसांकडे तक्रार केली आणि शवविच्छेदना अहवालात आईचं आणि प्रियकराचं बिंग फुटलं। बसरीन आणि महबूब यांचा 10 वर्षापूर्वी विवाह झाला होता। त्यांना 3 मुलं आहेत। मात्र त्यांच्या संसारात 4 वर्षापूर्वी मिठाचा खडा पडला होता। त्यानंतर त्यांच्याच गावातील पतीचे मित्र रामच्या संपर्कात ती आली। दरम्यान बसरीन पतीपासून दुरावली। 2 मुलं पतीसोबत राहत होती तर बसरीन सोबत आवेज राहत होता। दरम्यान बसरीन आणि रामचे प्रेमसंबंध जुळाले होते। अलीकडे म्हणजे 4 महिन्यापूर्वी बसरीन पुण्याच्या खेड तालुक्यातील कुरुळीत एकत्र राहत होते। मात्र मुलगा अडसर ठरेल म्हणून या दोघांनी त्याचा जीव घेतलाय। आता आईला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात, मात्र तिचा प्रियकर फरार झालाय। परंतु या संपूर्ण घटनेविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स करून नक्की कळवा। दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी दक्षिण माळुंगे पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय या ठिकाणी 6 वर्षाच्या मुलाचा खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। सदर गुन्हा हा गुन्हा राष्ट्रीय क्रमांक 271/26 भारतीय न्यायसंहिता कलम 101 3/1 अन्वये हा गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की सदर गुन्ह्यातील महिला आरोपी जी आहे बसरीन महबूब शेख ही राहणार पोस्ट जिल्हा बीड या ठिकाणची असून तिला 3 मुलं आहेत आणि ते 3 मुलांपैकी ती तिच्या नवऱ्यासोबत त्या ठिकाणी राहत असताना गावी तिचं तेथील एका इसमासोबत त्यांचे प्रेमसंबंध आले। त्यावरून तिच्या नवऱ्याने तिला घरातून ती पाठवून दिली। ती माहेरी गेली। माहेरी गेल्यानंतर तिने ती आपली 2 मुलं तिच्या माहेरी ठेवून ती छोटा मुलगा जो आहे तिचा आवेज जो 6 वर्षाचा मुलगा त्याला घेऊन ती पुन्हा आपला हा प्रियकर जो आहे प्रियकर पुन्हा इथे राहत होता त्याच्यासोबत ती पुण्याला आली आणि मागील 4 महिन्यापासून सदर महिला ही कुरुळी दक्षिण माळुंगे पोलीस ठाण्यातील कुरुळी या गावा ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहत होते। ह्या ठिकाणी दोघे राहत असताना ह्या दोघांच्या प्रेमामध्ये हा 6 वर्षाचा जो मुलगा आहे तो त्यांना अडथळा असल्यामुळे त्यांच्यात वादविवाद होऊ लागल्यामुळे मग ह्या दोघांनी संगनमताने त्याला मारायचे ठरवले आणि दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी सदर मुलाला त्यांनी पाण्याच्या बादलीमध्ये बोडून त्याचा खून केला आणि त्यानंतर सदर महिलेने त्या मुलाला घेऊन मृतदेह घेऊन ती आपल्या गावी गेली आणि गावी सांगितलं की सदरचा मुलगा ह्याला झटका येऊन मृत झाला। परंतु मुलाला चा मृतदेह पाहता मुलाच्या वडिलांचे चुलते वगैरे नातेवाईक आहेत त्यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन त्या मुलाच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करण्यास सांगितलं। पोस्टमॉर्टममध्ये सदर मुलाचा संशयास्पद मृत्यू आढळल्याने सदरचे फिर्यादी जे आहेत इसाक मोहम्मद शेख हे सदर महिलेला घेऊन दक्षिण माळुंगे पोलीस स्टेशनला इथे आले। इथे आल्यानंतर आम्ही सदर त्या महिलेकडे सखोल चौकशी केली असता सखोल चौकशीमध्ये
ती महिलाने या सदर गुन्ह्याची कबुली दिली. तिने आणि तिच्या प्रियकर दोघांनी मिळून सदर मुलगा त्यांच्या प्रेमात अडथळे असल्याने दोघांनी मिळून 4 तारखेला संध्याकाळी संगनमत करून त्याचा खून केल्याची तिने कबुली दिली. आरोपीचं नाव काय आहे, प्रियकराचं नाव काय आहे आरोपी, आणि त्याचा सहभाग यात नेमकं काय आहे? याच्यामध्ये त्या महिलेचं जे नाव आहे ते बसरीन मेहबूब शेख, वय 27 वर्ष, राहणार पूस परळी अशा आहे. आणि तिला आपण 8 एप्रिल रोजी तिला अटक केलेली आहे तिला, आणि ती आता सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. आणि तिचा प्रियकर जो आहे तो पाहिजे आरोपी आहे, त्याचा आपला कसून शोध चालू आहे. त्याला लवकरात लवकर अटक करीत आहोत. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आम्ही सध्या गोपनीय ठेवलं, आम्ही तपास चालू आहे त्यामध्ये. हा जो आरोपी आहे त्याची गाडी होती का, आणि तो नेमका काय करत होता, आणि हा 350 किलोमीटर जो मृतदेह आहे तो कशात घेऊन गेले होते? हा ओलाचा ड्रायव्हर आहे, आणि ओला त्याची गाडी जो ओलावर चालवत होतो, आणि त्यामुळे यांनी रात्री त्याचा खून केल्यानंतर मग त्या मुलाला कसं गावी न्यायचं तर त्यांनी प्लॅन करून मग त्याला आपल्या गाडीत, त्याच्या गाडीत दोघंजणं, ओलाच्या त्याची जी गाडी जी आहे इर्टिगा, त्या गाडीमध्ये घेऊन हे दोघंजणं गावी गेले होते. आणि मग महिलेने तो मृतदेह घरात घेऊन गेली आणि हा तिथून पसार झालेला आहे.